नमस्कार. न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टाकूया नजर आजच्या ठळक घडामोडींवर. एक अर्थी नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था प्रचंड नुकसानात, तर दुसऱ्या बाजूने देशाचे पंतप्रधान यांची विश्वस्त संस्था फेऱ्यात आली असून यावल तालुक्यातील ब्लॉक काँग्रेस कमिटी आय या पक्षाच्या वतीने भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी व नोटबंदीमुळे झालेल्या नुकसान भरपाई या अर्थी निदेशांत निवेदन देण्यात आले. यावल तालुका ब्लॉक काँग्रेस कमिटी आय यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रभाकर नारायण सोनवणे, जिल्हाधिकारी विश्वनाथ चौधरी, कादिर खान, करीम खान, शहर अध्यक्ष यावल व इतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपली उपस्थिती दर्शवलेली होती. यामध्ये मनरेगाच्या कामाच्या दिवसाला रोजंदारी दुप्पट करण्यात यावी, तसेच नोटबंदीच्या कामगारांना 8 नोव्हेंबर पासून 31 मार्च 2015 कमीत कमी रोजगाराच्या बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, तसेच नोटबंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा. नोटबंदीच्या निर्णयामुळे जे भारताचे आर्थिक नुकसान झालेले आहे त्याच्याबद्दल केंद्र सरकारने विचार करावा व इत्यादी गोष्टींना घेऊन यावल तालुका काँग्रेस आय कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलेले होते. यावेळी घंटा नान व थाळी नान देखील यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणात केला. या निवेदनामध्ये बँकेतून चलन करण्याची मर्यादा ताबडतोब हटवावी, भोजनासाठी दिलेल्या धान्याची किंमत 1 वर्षासाठी अर्धी केली पाहिजे, शेतकऱ्यांना रब्बी पिकांना MSP वर 20% बोनस द्यावे, नोटबंदी महिलांना जास्त दुखापत झालेली असून आय काँग्रेसच्या वतीने कमीत कमी दारिद्र्याच्या खाली महिलांना BPL परिवारातील एका महिलेच्या खात्यात 25,000 रुपये शासनाने जमा करावे इत्यादी मागण्यांना घेऊन आय काँग्रेसच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या नोटाबंदीवरती 50 दिवस पूर्ण होऊन झाल्यावर सुद्धा नागरिकांचे हाल होताना दिसत आहे. विविध पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात थालीनांच्या माध्यमातून, काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी निदर्शन करण्यात आलेले आहे. आपण इथे काही कार्यकर्त्यांना जाणून घेणार आहेत की यावेळी त्यांच्या मागण्या कोणत्या, तो कशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी निषेध केलेला आहे. सर, मला सांगा, मोदी सरकारच्या कारकिर्दीला 50 दिवस हे पूर्ण झालेले आहेत. नोटबंदीच्या विषयाला आजही पुन्हा तो त्रास निर्माण झालेला आहे. तुम्ही काँग्रेसच्या माध्यमातून आज निदर्शन केले, काय मागणं धरून आपण केलेलं आहे? आम्ही नोटाबंदीमुळे जे शेतकऱ्यांचे हाल होत आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. काही लोक लाईनमध्ये, आज भारतातून 300 लोक मयत झाले. अशी परिस्थिती मोदींनी या नोटाबंदीमुळे आणली, म्हणून आम्ही हा निषेध मोर्चा काढला. मागण्या आमच्या की शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि ह्या नोटांचं सर्क्युलेशन चाललं पाहिजे. नोटाबंदीमुळे भाजीपाल्याला भाव नाही, कशाला भाव नाही. शेतकऱ्याच्या आज कापूस विक्री काढला तर कापसाला कोणी रोकडा भाव देत नाही, चेक देतात, चेक कोणी घेत नाही. आज जनतेला मोठ्या मुश्किलीने 10% व्याजाने पैसे लोकांकडनं घ्यावं लागत आहे. आज बँकेमध्ये जर गेलं तर बँकेत आज लग्न करायचं असलं तर कमीत कमी सामान्य कुटुंबाला 3 लाख रुपये तरी या लग्नासाठी लागतात आणि त्या ठिकाणी एका आठवड्याला 24,000 मिळत असतील तर त्यांनी मग हे लग्न थांबवायचं का ते लग्न काय करायचं या संदर्भामध्ये चिंतेत लोक आहेत. आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना एक धक्का बसलेला आहे. आपल्या ज्याच्या मुलीचं लग्न ठरलं आहे, ज्याच्या मुलाचं लग्न ठरलं आहे, त्याच्यावर पैसा उपलब्ध नसल्यामुळे काही लोकांना अटॅक सुद्धा आलेले आहेत आणि अटॅक आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये जायला सुद्धा पैसा नाहीये. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर म्हणतात की आमच्यावर कॅश पाहिजे, आम्हाला चेक नको पाहिजे. अशा पद्धतीचा तिकडनं सुद्धा हानी होते आणि त्यामुळे सामान्य लोकांना जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी की शेतकरी, ग्रामीण भाग म्हटलं तर या ठिकाणी रोजाने काम करणारी मंडळी असतात. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं कार्ड हे यूज केलं जात असतं, हातोहात घेणारे पैशांचा व्यवहार या ठिकाणी असतो. परंतु मोदीने घातलेल्या या शेतकऱ्यांच्या पायांच्या बेड्यामध्ये कधी या ठिकाणी मुक्त होतील या ठिकाणी विषय धरून या ठिकाणी काँग्रेसने थालीनान या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरा रामाताडेसह विशाल सूर्यवंशी, न्यूज महाराष्ट्र. 10 जानेवारी रोजी भुसावळ येथे मानव एकता दिवस या वतीने संत निरंकार चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रांच भुसावळच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली द्वारा सद्गुरु बाबा गुरुचरण सिंह महाराज व अन्य बलिदानी संत व पावन स्मृती यांच्या विशाल सत्संग एवं रक्तदान शिबिराचे आयोजन निमित्त भुसावळ शहरामध्ये मानवता एकता दिवस या उपलक्ष्यामध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबिर दिनांक 10 रोजी आयोजन करण्यात आलेले होते. याचा समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी याकरिता भव्य असे टूर रॅलीचे आयोजन देखील करण्यात आलेले होते. हे रक्तदान शिबिर बडा गुरु नानक सेवा मंडळ शिंदे कॉलनी व दरडा निवास जामनेर रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. या रॅलीमध्ये असंख्य नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली. दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ येथे 10 जानेवारी रोजी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता 9वी व 10वीच्या मुलींसाठी स्वयंसिद्ध कराटे प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
दयाराम शिवदास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक 10/1/2017 रोजी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता 9वी व 10वीच्या मुलींसाठी स्वयंसिद्धा कराटे प्रशिक्षणाचे उद्घाटन गट शिक्षण विस्तार अधिकारी सौ रागिनी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती राजश्री सपकाळ, प्रशिक्षिका सुसंगीता भीमजोत शेजवळ, उपमुख्याध्यापिका BY सोनवणे, इयत्ता 9वी व 10वीच्या वर्ग शिक्षक उपस्थित होते। या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात दिनांक 10 तारखेपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। या अभियानाअंतर्गत मुलींमध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात कॉन्फिडन्स तयार करणे, मुलींना सुरक्षणासाठी तयार करणे व त्यांचे ज्ञान प्रबोधन, समाजामध्ये वावरत असताना कशा प्रकारे वावरावे, कराटेच्या माध्यमातून स्वयंरक्षण कसे करावे याचे शिक्षण यावेळी दिले जाणार आहे। स्वयंसिद्ध व्हावं, स्वतःचं संरक्षण स्वतः त्यांना करता यावं यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानातर्फे स्वयंसिद्ध प्रशिक्षण DS हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। यामागचा उद्देश फक्त एवढाच आहे की आजकाल महिलांवर, मुलींवर जे वाढते अत्याचार आहेत त्या अत्याचारांचा सामना त्यांना समर्थपणे करता यावा, कुणाच्या मदतीची गरज भासू नये आणि आपलं संरक्षण या करण्यासाठी त्या आत्मनिर्भर व्हाव्या असा या अभियानामागे हेतू आहे। आणि आजपासून DS मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात होऊन त्या दृष्टीने एक पाऊल आम्ही पुढे टाकलेलं आहे। रोज 5 वर्षाच्या मुलीपासून तर 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत रोज कुठे ना कुठे बलात्कार, छेडखानीचे प्रकार होत असतात। तर मुलींनी दुसऱ्यावरती निर्भर न राहता ती स्वतः निर्भया झाली पाहिजे, ती स्वयंसिद्धा झाली पाहिजे। या राष्ट्रीय माध्यमिक विषय अभियान अंतर्गत मुलींना शासनाने स्वयंसिद्धा बनवण्याकरता कराटेचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेतून त्यांनी सुरुवात केलेली आहे। 10 जानेवारी रोजी विवेकानंद विद्यामंदिर भुसावळ लक्ष्मीनारायण नगर स्थित शाळेचा स्काउट गाईडचा कॅम्पचे नियोजन मोंडाळा तालुका भुसावळ येथे करण्यात आले। विवेकानंद बौद्ध संस्था संचलित विवेकानंद विद्यामंदिर भुसावळ लक्ष्मीनारायण नगर यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2016 व 17च्या स्काउट गाईड कॅम्पचे नियोजन मोंडाळा तालुका भुसावळ या ठिकाणी करण्यात आले। यामध्ये स्काउट गाईडचे 5 ग्रुप तयार करण्यात आलेले असून मुलांना सर्वप्रथम मोंडाळा गावामध्ये संचलन केले। त्यानंतर नियोजित कॅम्पच्या ठिकाणी टेंट उभारून प्रत्येक ग्रुपने अन्न शिजवणे व त्यांचा गावात परिसर स्वच्छता केली। शेवटी कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमामध्ये भुसावळ येथील प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सौ फेगडे यांची उपस्थिती होती। यावेळी संस्था अध्यक्ष सतीश सराफ यांनी आपली उपस्थिती दर्शवली। या स्काउट गाईड कॅम्पमध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्काउट गाईडच्या माध्यमातून आपण कशा प्रकारे समाजसेवा करू शकतो याचे देखील महत्त्व पटवून देण्यात आले। वरंग फॅक्टरी येथे प्रायमरी शाळेच्या 50 वर्षापूर्ती निमित्त माझे विद्यार्थ्यांचा मेळावा ज्युनियर क्लब येथे संपन्न झाला। वरंग फॅक्टरी येथील प्रायमरी शाळेच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ज्युनियर क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी BC पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अप्पर महाप्रबंधक HR दीक्षित, तर स्कूल कमिटीचे चेअरमन शरद राव, AWM प्रमोद कुमार व आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। सदर कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून व मान्यवर सत्कार करण्यात आला। प्रायमरी शाळेला भेट व मनोगत मनोरंजन आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले। यावेळी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी जागर केल्या व एकमेकांना बालपणाच्या आठवणी आठवण देखील करून दिली। जवळपास 500 ते 600 विद्यार्थी जळगाव, पुणे, नाशिक, मुंबई, इंदोर व कामानिमित्त इतर ठिकाणी वास्तव्यात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी बोलवण्यात आलेले होते। एक आगळा वेगळा अनुभव यावेळी आलेल्या विद्यार्थ्यांना मिळाला। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरीश जाधव, अतुल शेंडे, सुनील महाजन, ललिता भंगाळे, प्रायमरी शाळेचे शिक्षक यांनी परिश्रम घेतले। अर्णव फॅक्टरी वरणगाव इस्टेट येथे प्राथमिक शाळेचा 50वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत आहे। त्यानिमित्त या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। माजी विद्यार्थी या ठिकाणी हरीश यादव म्हणून आपल्याकडे उपलब्ध आहे। ते या शाळेचे पहिल्या बॅचचे विद्यार्थी होते। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की यांनी या विद्यार्थी मेळाव्यामध्ये काय या ठिकाणी मार्गदर्शन कोणते केले आणि त्यांचा अनुभव काय आहे। अतिशय हृदयस्पर्शी सोहळा होता। मी जसं माझ्या वक्तव्यात म्हणलं त्यानुसार ज्योतीने तेजाची आरती असा हा प्रकार होता आणि सर्व जुने मित्रमंडळी आपले शिक्षक भेटले, त्यांचं स्नेह अपरंपार होतं आणि आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही आयुष्यामध्ये या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत। त्यांचे कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो। तुम्हाला कसं वाटतं सर देऊन की तुम्हाला जाणीव कशी होते? बालपणाच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात, वडील आठवायला लागले आणि सगळे जुने शिक्षक जे हयात आहेत किंवा नाही आहेत अशांच्या चरणी मी नतमस्तक होतो। आणि तुम्ही इथल्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल किंवा तुम्ही कशा पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे असं काय सांगाल? खूप मेहनत करावी लागेल आणि मेहनतीशिवाय काही शक्य नाहीये, कारण प्रगती गाठायची आहे तर उद्दिष्ट ठेवून त्या उद्दिष्टाच्या दिशेने काम केलं पाहिजे असंच माझं विद्यार्थ्यांना म्हणणं आहे।
आपण बघितलं जाधव सरांनी व्यवस्थितपणे या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आणि ते म्हणतात की विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. न्यूज महाराष्ट्राचं मनोहर लोणे, वरणगाव. BC पाटील सर. आणि तुम्ही ते मुख्याध्यापक कोणत्या वर्षी होते? मी मुख्याध्यापक म्हणजे 98-99. आणि तुम्हाला आता विद्यार्थी मेळाव्यामध्ये काय वाटतं, काय संदेश द्याल? मेळावा हा या विद्यार्थ्यांनी अतिशय म्हणजे स्वर्ण अक्षरात लिहिण्यासारखा केलेला आहे. कारण त्यांनी मला अध्यक्षपद जे दिलं होतं तर ही जी शाळा आहे ऑर्डनन्स फॅक्टरी प्रायमरी स्कूल, या शाळेची ओपनिंग माझ्या व माझी मिसेस शर्वी पाटील या आमच्या दोघांच्या हस्ते झालेली होती. म्हणून या विद्यार्थ्यांनी मला अध्यक्षपद दिलेलं होतं. आज या ठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरी प्राथमिक शाळा वरणगावच्या सुवर्ण जयंती महोत्सवाच्या निमित्ताने शाळेवर प्रेम करणारे माजी विद्यार्थी एकत्र आले. त्या विद्यार्थ्यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम घडवून आणला. त्या कार्यक्रमाला त्यांच्या सर्व बालमित्रांनी भरभरून साथ दिली आणि आजचा दिवस आमच्या जीवनाला एक वेगळीच कलाटणी देणारा दिवस ठरणार आहे, ज्यातून भविष्यामध्ये वाटचाल करताना आम्हाला हा दिवस कायम प्रेरणादायी ठरेल, स्मरणात राहील. सरकार जनतेला हैराण करीत आहे या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते अॅडव्होकेट रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड येथे मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा नेते अॅडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड येथे देखील भव्य असा मोर्चा काढण्यात आलेला होता. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या ठिकाणी मोर्चेकरांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलेले होते. या ठिकाणी ठिय्या आंदोलनामध्ये अॅडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांनी विद्यमान केंद्र सरकारने जनतेत पेटीत धरत आहे व जनतेला त्रास देत आहे अशा प्रकारचे आपल्या भाषणात संबोधन केले. यावेळी फार मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते मंडळी ही उपस्थित दिसून आलेली होती. त्याच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष व प्रदेश कमिटी सदस्य असलेले हाजी गफार मलिक यांनी उपजिल्हा अधिकारी राहुल मुंडके यांना देखील निवेदन दिले. लोकांनी 60-62 दिवस दिले. प्रत्यक्षात एकही काळा धनाचा आरोपी किंवा त्याचा लाभार्थी त्यांनी जेलमध्ये टाकणारी वस्तुस्थिती आहे. रिझर्व्ह बँकेने जेवढ्या नोटा छापल्या तेवढ्या 97% नोटा जिल्हा बँकेमध्ये, सहकारी कारखान्यामध्ये अनियमितता डॉक्टर साहेब झाली तर त्याच्या ऑडिटर केस करतात. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 8 तारखेनंतर जो पैसा जमा झाला तो अजूनही पडून आहे, बिनव्याजी पडून आहे. भुसावळ येथे गोस्ताब गाबा यांचे 11वे शरीफ निमित्त संदेल रॅली काढण्यात आली. अगवाली चाळ अकबर टॉकीच्या परिसरात असलेले हजरत जुल्फिकार रहमतुल्लाह अलैह यांचा 14वा उर्स शरीफ अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या उर्स शरीफ निमित्त या ठिकाणी सलीम शेठ यांच्या निवासस्थानाहून भव्य असा संदल देखील काढण्यात आलेला होता. या संदल मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम सर्व समाजातील बांधव सहभागी झालेले होते. कमिटीचे अध्यक्ष जनाब शाकीर सेठ व त्या सर्व मित्रगण यावेळी उपस्थित दिसून आलेले होते. संदल मिरवणूक ही अगवली चाळ, चिट्टीस रोड, अकबर टॉकीज परिसरातून हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितरित्या ही मिरवणूक काढली व एकत्रितरित्या ही चादर चढवली. तसेच यावेळी सर्वांसाठी प्रार्थनाही करण्यात आली. फार मोठ्या संख्येत यावेळी नागरिकांची उपस्थिती दिसून आलेली होती. यावेळी रफिक सेठ, अजीज भाई, रऊफ भाई, अब्दुल इम्रान खान, इम्रान शेख, रियासत खान, निशाद भाई, चांद भाई इत्यादी नागरिक फार मोठ्या संख्येत उपस्थित दिसून आले. कादरी रहमतुल्लाह अलैह की दरगाह का उर्स शरीफ यहाँ पर मनाया जा रहा है. इस तरह हर साल उर्स शरीफ मनाया जाता है और सभी हिंदू मुस्लिम भाइयों से मिलकर यहाँ पर उर्स शरीफ मनाया जाता है. दरगाह को सजाया जाता है, बड़ी धूमधाम से संदल निकाला जा रहा है. संदल निकालने के बाद पूरा गांव में घूमकर संदल दरगाह पर पहुंचेगा और दरगाह पर पहुंचने के बाद में संदल चढ़ेगा, चादर शरीफ चढ़ेंगी और दुआ होंगी. और कल दिनांक 11 तारीख को लंगर आम रखा गया है. इसमें धामणगाव बडे येथे MES हायस्कूल समोर भरकटलेला 12 वर्षीय मुलगा आढळून आला.
बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव येथील MES हायस्कूल समोर भरकटलेला मुलगा आई वडिलांसाठी डोहा फोडताना नागरिकांच्या नजरेत पडला. हा मुलगा गावातील कोणाचा आहे का अशी देखील नागरिकांनी विचारपूस केली, परंतु गावात कोणाची याची ओळख पडत नसल्याने नागरिकांनी सतर्कता इशारा घेत या मुलाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धामणगाव पोलीस स्टेशन गाठले व नवीनच बदलून आलेले पोलीस कॉन्स्टेबल देशमाने व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वाधीन केले व या मुलाचा प्रेमाने विचारपूस केली असता या मुलाच्या तोगड्या बोलण्यावरून भाषा न समजण्यासारखी असल्याने बोलण्याचा इशारा व त्याला समजून घातले व आई वडिलांच्या तपासासाठी कर्तव्यदक्ष ठाणेदार मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरवले असता अवघ्या 24 तासात त्याचे वडील इनू फजिया विल राहणार बरहामपूर मध्य प्रदेश 12 वर्षीय सुखलाल याला वडिलांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. 24 तासात आत महिला कॉन्स्टेबल प्रतिभा इंगळे यांनी मुलाला आपल्या सोबत ठेवून नवीन कपडे घातले व काळजीने निगराणी केली. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे संपूर्ण मोताळा व धामणगाव नागरिक त्यांचे कौतुक करीत आहे. 10 जानेवारी रोजी वरंगाव फॅक्टरी येथील केंद्रीय विद्यालयातील शिपायानेच त्या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 6वीतील अल्पवयीन मुलीचाच विनयभंग केला असून ही बातमी उघडकीस आल्यास त्या शिपायाविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुध निर्माणी वरंगाव येथील केंद्रीय विद्यालयातील शिपायाने इयत्ता 6वी मधील शिक्षण घेणारे अल्पवयीन विद्यार्थ्याची छेड काढली व ही घटना दिनांक 10 रोजी उघडकीस आल्याने शिपायाविरुद्ध पोलिसात गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युद्ध साहित्य सामुग्री कारखाना वसाहतमध्ये केंद्रीय विद्यालयात पीडित विद्यार्थ्यांनी इयत्ता 6वी तुकडी ब मधील शिक्षण घेत असताना 3 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे वर्गाच्या खिडकीत बाकार विद्यार्थ्यांनी बसले असताना सुरेश छपरी बनियाने छेड काढली. वरील घटना पीडिताने वर्ग शिक्षिका लक्षात आणून दिली. शिक्षिकेने मुख्याध्यापकाकडे सांगितले असता वरील घटनेसंदर्भात मुख्याध्यापकांनी लागलीच कारवाई केली नाही, तर त्यामुळे विद्यार्थ्यांनी घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला असता त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक भेट घेतली व घडलेला प्रकार पुन्हा शाळेत येऊ नये मुख्याध्यापिका आई वडिलांसोबत पुन्हा शिपाई सुरेश छपरी विरुद्ध कलम 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास PSI निलेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोंडे हे करीत असून सदर घटना ही निश्चितच लज्जास्पद आहे. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.